नमस्कार मंडळी. काही दिवसांपूर्वी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये असं सांगितलं होतं की 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांवर आता HSRP ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहेत आणि ती अशा प्रकारची एक नंबर प्लेट आहेत. याबद्दल आम्ही सर्व माहिती दिली होती. तसंच या नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी जी काही लिंक आहेत, ही लिंक इथे तुम्हाला दिसते. ही लिंकसुद्धा आम्ही त्या व्हिडिओखाली शेअर केली होती आणि या व्हिडिओखाली सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक आम्ही शेअर करणार आहेत. ज्यांना कोणाला अप्लाय करायचं आहे ते इथून ही लिंकद्वारे ऑनलाईन अप्लाय करू शकतात. HSRP या नंबर प्लेटसाठी ऑनलाईन बुकिंग करू शकतात. तसंच इथं स्कॅनरसुद्धा आहे. याद्वारे स्कॅन करूनही तुम्ही ते वेबसाईटवरती जाल. तर जे लोक ही नंबर प्लेट बसवणार नाही, त्यांना आता ₹1000 पर्यंतचा दंड बसणार आहेत, हे आम्ही सांगितलं होतं. आणि 30 एप्रिल 2025च्या अगोदर तुम्हाला ही नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे. 30 एप्रिल नंतर तुम्हाला ₹1000 पर्यंत दंड बसू शकतो, असं गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. पण मंडळी यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही ऑनलाईन नंबर प्लेट बुक करण्यासाठी सर्व जो खर्च आहे तो नागरिकांना करायचा आहे. आणि यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त म्हणजे ₹450 पासून तर जवळपास ₹800 पर्यंत खर्च नागरिकांना येतोय. मग या नंबर प्लेटचा खर्च सरकार का करू शकत नाही किंवा नागरिकांना हा भुर्दंड कशासाठी? आणि त्यातही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त हा खर्च आहे. खरं म्हणजे ही महाराष्ट्रात एक प्रकारे सरकारमान्य लूट सुरू आहेत असंच म्हणावं लागेल आता. याचं एक उदाहरण आपण बघूया. तर आता यामध्ये बघा HSRP या नंबर प्लेटसाठी इतर राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात किती पैसे लागतात ते बघूया आपण. तर इथे महाराष्ट्रामधले दिलेले आहेत आकडेवारी. यामध्ये दुचाकीला जर नंबर प्लेट बसवायची असेल तर ₹450 खर्च आहेत. 4 चाकीसाठी ₹745 खर्च आहेत आणि अवजड वाहनांसाठी 745 असा महाराष्ट्रामध्ये हा खर्च आहे. पण इतर राज्यांशी जर तुलना केली तर इतर राज्यांमध्ये अत्यंत कमी, विशेषतः गोवा. गोवामध्ये दुचाकीसाठी फक्त ₹155 मोजावे लागतात. 4 चाकीसाठी गोव्यामध्ये ₹203 आहेत नंबर प्लेटसाठी आणि अवजड वाहनांची नंबर प्लेटसाठी फक्त ₹232 आहेत. मग गोव्याला जर एवढ्या कमी रेटमध्ये परवडतंय, तर मग महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे का आकारले जात आहेत नागरिकांकडून? आणि सरकारने ज्या प्रायव्हेट कंपन्यांना याबाबतीत कंत्राट दिलंय, तर मिळालेल्या माहितीनुसार या 3 कंपन्यांना कंत्राट देण्यात आलेलं आहे. म्हणजे असंच म्हणावं लागेल, की सरकारच्या मान्यतानुसार या कंपन्यांची ही लूट सुरू आहे का महाराष्ट्रामध्ये? नंबर प्लेट अपडेट करायच्या नावाखाली करोडो रुपये नागरिकांकडून आता उकळण्यात येणार आहे का? जर सुरक्षेच्या कारणामुळे सरकारला नंबर प्लेट अपडेट करायचीच होती, तर मग यासाठी सरकारने स्वतः खर्च करायचा किंवा मग ऑलरेडी नवीन गाड्यांना अशा प्रकारच्या नंबर प्लेट बनवून दिल्या जातच आहेत. पण ज्यांच्याकडे जुन्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी मात्र ही खूप मोठी डोकेदुखी ठरली. यात सांगितलं जातं की HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट. सुरक्षेच्या दृष्टीने ही नंबर प्लेट चांगली आहेत असं म्हटलं जातंय. पण मग यासाठी नागरिकांना भुर्दंड का? असा आमचा प्रश्न आहे. आणि तेही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ही नंबर प्लेट एवढी महाग का आहेत? तर सरकारने याबाबत विचार करावा आणि RTOच्या मदतीने जी काही नागरिकांची लूट चालली, ती लूट थांबवायला हवी. तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्हालाही HSRP ही जी नंबर प्लेट बसवण्याबाबत सरकारचा जो काही नियम आहे आणि ज्या पद्धतीनं पैसे उकळले जात आहेत, ते जर तुम्हालाही मान्य नसेल, तर नक्की या गोष्टी सरकारला टॅग करा. या निर्णयावर पुन्हा एकदा सरकारने विचार करावा ही विनंती तुम्ही सोशल मीडियाद्वारे सरकारला नक्की करा. आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जर याविरोधात आवाज उठवला किंवा अशा प्रकारे विनंती केली, तर नक्की सरकारही याविषयी पुन्हा एकदा विचार करेल. पण मंडळी सध्या तरी मात्र 30 एप्रिल 2025 पूर्वी तुम्हाला ही HSRP नंबर प्लेट बसवून घेण्याचं सरकारने सांगितलंय. तर याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की विचारा. बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.